पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलत पाकिस्तानची कोंडी करण्यास आता सुरुवात केलेली आहे। भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने सिंधू पाणी कराराला स्थगिती दिली आहे। नेमका सिंधू जल करार काय आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। भारत पाकमध्ये सिंधू नदीसह उपनद्यांचं पाणी वाटून घेण्याचा करार झाला होता। भारत पाकमध्ये सिंधू नदीसह उपनद्यांचं पाणी वाटून घेण्याचा हा करार आहे आणि जागतिक बँकेच्या मध्यस्थीने 19 सप्टेंबर 1960 साली हा करार करण्यात आला होता। भारताकडून नेहरू आणि पाकिस्तानकडून अयूब खान यांची स्वाक्षरी या करारावर करण्यात आली। भारताकडून पूर्वेकडील बियास, रावी आणि सतलज या नद्यांचा पाण्याचा वापर केला जातो, तर पाककडून पश्चिमेकडील चिनाब, सिंधू आणि झेलम या नद्यांच्या पाण्याचा वापर केला जातो। भारताला 6 नद्यांच्या पाण्यापैकी फक्त 20% पाणी मिळतं, तर पाकिस्तानकडून 80% पाण्याचा वापर केला जातो। पाकिस्तानमध्ये शेतीसाठी या पाण्याचा वापर केला जातो। करारादरम्यानच कायमस्वरूपी सिंधू आयोगाची देखील स्थापना करण्यात आली होती। दरम्यान भारताच्या निर्णयाचा पाकवर नेमका काय परिणाम होणार आपण ते देखील जाणून घेऊया। सिंधू जल करार स्थगित झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये आता पाणीबाणी निर्माण झालेली आहे। 1948 मध्ये भारताने पाणी थांबवल्याने पाकमधील 17 लाख एकर जमीन तहानलेली होती। त्यानंतर भारताच्या निर्णयानंतर पाकला पुन्हा एकदा पाणी संकटाचा सामना करावा लागू शकतो। सिंधू नदी आणि उपनद्या पाकिस्तानचे हे प्रमुख जलस्रोत आहेत। सिंचन, शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाकिस्तान याच पाण्यावर अवलंबून असतं। पाकच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचं योगदान हे 23% आहे आणि कृषी क्षेत्राचा 68% ग्रामीण रहिवाशांना पाकमध्ये आधार मिळतो। तर सिंधू खोरं दरवर्षी 154.3 दशलक्ष एकर फूट पाणी पुरवतं। पाणी अडवल्यास पाकच्या कृषी क्षेत्रावर आता मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। पाकमधील शेतीवर अवलंबून असलेल्या भागात पीक उत्पादन देखील घटण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पाकमध्ये अन्न टंचाई आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे। आणि आता आणखीन एक मोठी बातमी समोर येते। सिंधू करार थांबवण्याच्या निर्णयावर पाकिस्तान नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। सिंधू करार हा थांबवण्यात आलेला आहे आणि त्याच निर्णयावर पाकिस्तानने नाराजी व्यक्त केलेली आहे। सिंधू करार थांबवण्याच्या निर्णयावर पाकिस्तान नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। सिंधू करार भारताला स्वतःहून संपुष्टात आणता येणार नाही असा इशारा खरं तर इशाक डार यांनी दिलेला आहे। भारताने हल्ल्याचे पुरावे द्यावेत असा कांगावा पाकिस्तान करतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। तर सिंधू करार भारताकडून थांबवण्यात आलेला आहे, मात्र या निर्णयावर आता पाकिस्ताननं नाराजी व्यक्त केलेली आहे। सिंधू करार भारताला स्वतःहून संपुष्टात आणता येणार नाही असं पाकिस्ताननं म्हटलंय। इशाक डार यांनी असं म्हटलेलं आहे। भारताने हल्ल्याचे पुरावे द्यावेत असा कांगावा सध्या पाकिस्तान करताना पाहायला मिळतंय।